भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर लातूरकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ज्यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचं असल्याचं सांगत लातूरकरांना भावना अनावर झालेल्या आहेत। विलासराव देशमुख यांच्या नावाशी जोडलेल्या आठवणींनी लातूरकरांना अक्षरशः गहिवरून टाकले। भाजप प्रवक्ते रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा शहर आणि जिल्हाभरातून तीव्र निषेध होताना दिसतोय। बोलणारे बदलतील संपतील, पण विलासरावांच्या आठवणींवर लातूरकरांचं प्रेम आणि अभिमान कधीच संपणार नाही अशी प्रतिक्रिया लातूरकरांनी दिलेली आहे। आणि या संदर्भात लातूरकरांची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लातूरमध्ये जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते असतील लातूरकरांच्या भावना दुखावल्या। त्यामुळे जे ते कार्यकर्ते जे आहेत ते संतुष्ट झालेत, लातूरकरांच्या सुद्धा भावना दुखावल्यात अशा प्रतिक्रिया येत आहेत। आपल्यासोबत काही लातूरकर आहेत, आपण त्यांना विचारा, काल जे वक्तव्य भाजपाकडनं करण्यात आलं कसं पाहता तुम्ही? माननीय प्रदेश अध्यक्षांनी जे वक्तव्य केलं ते त्यांना शोभणारं नाहीये। त्याच्यानं सामान्य आम्ही लातूरकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत। त्यांनी म्हणले की बाबा विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी ह्या विसरून जातील। अहो कसं विसरणार आम्ही? रेल्वे स्टेशनकडे पाहिलं की आम्हाला विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते, विमानतळाकडे पाहिलं की आम्हाला विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते, 10वी-12वीचं बोर्डाचं इमारत पाहिली की आम्हाला विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते। माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या माणसाला जेव्हा मांजरा नदीचे बॅरेजेस दिसतात आणि त्यात साठलेलं पाणी दिसतं, त्याच्यात आम्हाला विलासराव देशमुख साहेबांची प्रतिमा दिसते। वक्तव्य आपण पाहू शकता की लातूरकरांच्या ज्या भावना आहेत त्या अनावर झाल्या आहेत। आपल्यासोबत अजून काही लोक आहेत, काय मग तुम्ही हे कसं विचारणार? लातूरकर हे रोज विलासराव देशमुख साहेब जगले आणि विलासराव देशमुख सुद्धा हे लातूरकर जगले, म्हणजे प्रत्येक क्षण हा विलासराव देशमुख साहेबांनी लातूरकरांसाठी केलाय आणि लातूरकरांचंही खूप प्रेम विलासराव देशमुखांवर आहे। त्याच्यामुळं हे राजकीय वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही एखाद्या निवडणुकीपुरतं एखाद्या महान नेत्याला तुम्ही मर्यादित कसं करू शकता किंवा त्याच्यावर अशी व्यक्तिगत टीका कशी करू शकता? लातूरचं सुसंस्कृत राजकारण हे माननीय विलासराव देशमुख साहेबांनी तयार केलं। आमच्या इथं निवडणुका पुरत्या होतात, त्याच्यात भाजप काँग्रेस ज्या काही पक्ष आहेत त्याच्या पुरते होतात, पण असं एकमेकावर व्यक्तिशः टीका आम्ही करत नाही। हे भाजपचं अत्यंत घाणेरडं राजकारण या ठिकाणी चाललंय आणि एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला असं वाटतं की विलासराव साहेब नेहमी म्हणायचे, जे जे नवं ते लातूरला हवं। मग अशा व्यक्तीला तुम्ही त्यांच्यावर टीका कशी करू शकता? आणि तुम्ही जर प्रदेशाचे अध्यक्ष आहात आणि तुम्हाला प्रदेशातल्या काही भौगोलिक भागांचं जर ज्ञान नसेल की कुठं जाऊन काय बोलायचंय, तर तुमच्या एवढा बालिश नेता महाराष्ट्रात भाजपचा कोणी नाही। कारण रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर लातूरकरांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय। त्यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचं असल्याचं सांगत लातूरकरांना भावना अनावर झालेल्या आहेत। विलासराव देशमुख यांच्या नावाशी जोडलेल्या आठवणींनी लातूरकरांना अक्षरशः गहिवरून टाकले। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा शहर आणि जिल्हाभरातून तीव्र निषेध होतोय। लातूरकरांच्या ज्या भावना आहेत त्या अनावर झाल्या आहेत। आपल्यासोबत रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा लातूरकरांनी संताप व्यक्त केलेला आहे। भाजपकडून ही जी वक्तव्य केली जातात ती अतिशय चुकीची असल्याचं लातूरकरांचं म्हणणं आहे। विलासराव देशमुखांचं लातूरशी जोडलेली नाळ ही कधीच तुटू शकत नाही असं देखील लातूरकरांनी म्हटलंय। म्हणजे प्रत्येक क्षण हा विलासराव देशमुख साहेबांनी